अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की गोल्डमॅन म्हणून काहींची ओळख आहे, काहींनी तर सोन्याचे कपडे शिवले होते. हे अति होत आहे. माझं पुरुष मंडळींना आणि तरुणांना एकच सांगणे की सोनं हे आपल्या मातेच्या, पत्नीच्या आणि बहिणीच्या, मुलींच्याच अंगावर शोभून दिसतं. ते पुरुषांच्या अंगावर नाही. त्यामुळे पुरुषांनी नको त्या भानगडीत पडू नका. उगाच बैलाच्या गळ्यात जशी साखळी घालतो तशी सोन्याच्या साखळा घालता आणि समोर येतात. पुण्यात असे अनेक गोल्डमॅन आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या अंगावर आपण किलोनं देखील सोनं घातल्याचं पाहायला मिळतो. पीसीएमसी मधील सनी वाकचौरे असो, फेमस गोल्डमॅन दत्ता फुगे यांनी सोन्याची कपडे शिवल्याचंही पाहायला मिळालं होतं. सोन्याचं कव्हर असणारी गाडी, सोन्याचा कव्हर असलेला मोबाईल आणि अशा वेगवेगळ्या वस्तूंमध्ये सोनं वापरून समाजामध्ये गोल्डमॅन म्हणून वावरत फिरणारे बरेच गोल्डमॅन आपण पाहतोय. राजकारणात उच्च पदांवर असूनही त्यांच्या राहणीमानात जेवढा साधेपणा आहे तेवढा क्वचित कुठेही पाहायला मिळणार नाही. यासाठी पवार कुटुंब आज साधेपणाचं उदाहरण समजलं जातं. आजच्या सोन्याच्या झगमटांकडे आकर्षित होणाऱ्या तरुण पिढीला अजित पवारांचं हे वक्तव्य एक आरसा दाखवणारं ठरतं. तर दुसरीकडे साधेपणा आणि लोकाभिमुख राहणीमान जपणारं पवार कुटुंब खरं तर हे सगळं ते त्यांच्या पैशाने करतात. मला यावर बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणत अजितदादांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.